नमस्कार, मी अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आर्य अमित पांडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण जी बिटकॉइनची स्ट्रॅटेजी आहे, बिटकॉइन क्रिप्टो स्ट्रॅटेजी, याच्यामध्ये काय काय नवीन अपडेट्स आपण घेऊन आलेलो आहे आणि आता या स्ट्रॅटेजीमध्ये कशा प्रकारे एक्झिक्युशन केल्या जाणार आहे. ही बिटकॉइनची क्रिप्टो स्ट्रॅटेजी आहे. ही स्ट्रॅटेजी आपण पहिलेची जी स्ट्रॅटेजी होती त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे, कशा प्रकारे आपण ट्रेड करताय आणि काय आपण अपडेट्स घेऊन आलेलो आहे, या अपडेट्सवर चर्चा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर याच्या आधीची जी बिटकॉइन स्ट्रॅटेजी होती ती पहिले आपण समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण समजून घेऊया की आता आपण जी नवीन स्ट्रॅटेजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे. तर ही ओल्ड स्ट्रॅटेजी असणार आहे, जिथे मी तुम्हाला ओल्ड स्ट्रॅटेजी बद्दल सांगणार आहे आणि इथे न्यू अपडेट आपण जे स्ट्रॅटेजीमध्ये आणलेला आहे तो न्यू अपडेट काय असणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात आधी समजून घेऊया की बिटकॉइनची जी आधीची स्ट्रॅटेजी आहे ती 7:15 चालू होत होती आणि सकाळी 8 वाजता जी आहे ही स्ट्रॅटेजी संपून जात होती. तर या स्ट्रॅटेजीमध्ये अपडेट आणण्याची गरज काय पडली आणि का अपडेट आणणं जरुरी होतं याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करणार आहे. पण लक्षात घ्या, पहिले ही स्ट्रॅटेजी 7:15 चालू होत होती, आता ही स्ट्रॅटेजी 9:15 चालू होणार आहे रात्री आणि सकाळी 6:30 ही स्ट्रॅटेजी ऑटो स्क्वेअर ऑफ होणार आहे. बरं, आता याच्या मागचं रिझन काय आहे की या स्ट्रॅटेजीला 7:15 पासून 9:15 वर शिफ्ट करणं. बिकॉज इकडे जे आहे ते एक US मार्केट जे आहे ते ओपन होत आहे आणि जेव्हा US मार्केट नॉर्मली ओपन होत आहे, पहिले पण नॉर्मली ओपन होत होतं, ही 7:15 ते 8 मध्ये पण स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल होती. बट येस, कधी पण मार्केट ओपन होत आहे तेव्हा एक मोठी व्होलॅटिलिटी जी आहे ती होत असते, हे पण आपण ऑब्झर्व केलं. त्याच्या सोबतच जे डेल्टा एक्सचेंज इंडिया आहे त्याच्यामध्ये सगळ्या दूरच्या ज्या स्ट्राईक प्राइस आहे, या स्ट्राईक प्राइसचं ट्रेडिंग चालू होत नव्हतं आणि हे चालू होत आहे 8-8:30च्या नंतर जे आहे खूप साऱ्या स्ट्राईक प्राइस जे आहे ते ट्रेडेबल स्ट्राईक प्राइस येत आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा फेस होत होता की 7:15 वाजता लिमिटेड स्ट्राईक प्राइस होत्या. लिमिटेड स्ट्राईक प्राइस असल्यामुळे दूरचा कॉल किंवा दूरचा पुट जो आहे, जो लॉंग ओटीएम आपण पुट कॉल सेल करतो, तो सेल होत नव्हता. जो लास्ट होता तो लास्ट सेल होत होता, कारण त्याच्या मागचे जे आहे ते ट्रेडच होत नव्हते. ते एक रिझन हे होतं की लास्ट आपल्याला सेल करावा लागत होता आणि जो लास्टच्या नंतरचे जे स्ट्राईक प्राइस जे ओपन व्हायला पाहिजे होते ते ट्रेडच नंतर होणं चालू होत होते. तर हे एक प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय केला. तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता आपल्या या न्यू अपडेटेड स्ट्रॅटेजीमध्ये आहे की आपली स्ट्रॅटेजी ही 9:15 चालू होईल. तर डेल्टा एक्सचेंज इंडियाचा जो प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये नवीन स्ट्राईक प्राइस, जे ट्रेडेड स्ट्राईक प्राइस आहे, त्या ट्रेडेड स्ट्राईक प्राइस आता आपण जे आहे नवीन आलेल्या स्ट्राईक प्राइस आपण ट्रेड करू शकणार. ओके, तर त्याच्यामुळे या स्ट्रॅटेजीला आता आपण 9:15 एक्झिक्यूट करणार आहे आणि 9:15 पासून ते सकाळी 6:30 पर्यंत. तर आता हा 8चा टाइम आपण कमी करून 6:30 का केलेला आहे? बिकॉज आपण बघितलेलं आहे की जास्त फरक पडत नाही, नो बिग डिफरन्स. जास्त फरक पडत नाही. 8ला स्क्वेअर ऑफ केलं, 6:30ला स्क्वेअर ऑफ केलं, बिकॉज लॉंगच्या आपल्या स्ट्राईक प्राइस असतात, तर खूप जास्त डिफरन्स पडत नाही. रिस्क आपली आता याच्यामध्ये थोडी कमी होऊन जाईल, बिकॉज आपण थोडं लवकर एक्झिट करत आहे. बरं, याच्यामुळे एक फरक हा येऊ शकतो की ॲक्युरेसी, जी आधीच्या स्ट्रॅटेजी ॲक्युरेसी होती, ही ॲक्युरेसी होती अराउंड 74%, जी आता इथे ॲक्युरेसी अराउंड 70%च्या जवळपास आपल्याला बघायला मिळतं. थोडी कमी ॲक्युरेट ही स्ट्रॅटेजी आहे. बट येस, अजून आपण एक जी सगळ्यात महत्वाची गोष्ट रिस्क मॅनेजमेंटसाठी आपण या ओल्ड स्ट्रॅटेजीमध्ये रिस्क मॅनेजमेंटसाठी आपण काय केलं होतं, आपण स्टॉप लॉस प्लेस केला होता. स्टॉप लॉस प्लेस केला होता 100% ऑफ द प्रीमियम व्हॅल्यू. याचा अर्थ समजून घ्या की समजा 50 रुपयाचा प्रीमियम आहे, तर स्टॉप लॉस जो आहे तो 100 रुपयाचा असणार आणि 100 रुपयाचा प्रीमियम जर असेल त्याचा स्टॉप लॉस हा 200 रुपयाला असणार. तर आता जेव्हा 50 आणि 100 रुपयापर्यंत प्रीमियम आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम होत नव्हता. बट येस, जेव्हा मार्केटमध्ये हाय व्होलॅटिलिटी आहे, खूप मोठा मुवमेंट होत आहे
आणि प्रीमियम समजा 200 रुपये चालू आहे, तर 200 रुपयाचा प्रीमियमचा स्टॉप लॉस हा 400 रुपयाला प्लेस होत आहे आणि वापस जेव्हा सेकंड ट्रेडला 400 रुपयाला सेल होत आहे त्याचा स्टॉप लॉस हा 800 रुपयाला प्लेस होत आहे. तर जस्ट बिकॉज हा 2 स्टॉप लॉस जर हिट आले तर इथे एक मोठा लॉस, बिग लॉस जे आहे ते आपल्याला बघायला मिळाला. 1-2 इन्स्टन्सेस असे झाले जिथे आपल्याला हा बिग लॉस बघायला मिळाला आणि हा बिग लॉस बघायला मिळण्याचं सगळ्यात मेजर रिझन काय होतं की स्टॉप लॉस इज प्लेस्ड ॲट 100%. द स्टॉप लॉस 100% वर प्लेस्ड होता आणि प्रीमियम ज्या दिवशी हाय आहे, जर प्रीमियम हाय आहे तर हाय प्रीमियम असताना बिग स्टॉप लॉस जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळाला. आणि आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली की या बिग स्टॉप लॉस मुळे आपला जो लास्ट मंथचा जर आपण कोणता प्रॉफिट केलेला आहे, लास्ट मंथचा जो प्रॉफिट आहे तो एकाच बिग स्टॉप लॉस मध्ये त्याचा लॉस जो आहे तो प्रॉफिट जो आहे तो निघून जात आहे. वन बिग लॉस आणि पूर्ण 10 ते 15 दिवसाचा प्रॉफिट जो आहे तो डिटोरिएट होत आहे. हे आपण एक गोष्ट नोटीस केली. तर आता आपण न्यू स्ट्रॅटेजी मध्ये एक अपडेट आणलेला आहे की 700 रुपीज पर लॉट असा आपण एक स्टॉप लॉस जो आहे तो प्लेस केलेला आहे आता या नवीन याच्यामध्ये. तर आपण एक ओव्हरऑल मॅक्सिमम लॉस जो होऊ शकतो पर लॉटला त्याची एक लिमिट प्लेस केलेली आहे, तो आहे 700 रुपीजचा. याचा अर्थ जर तुम्ही एक लॉट मध्ये ट्रेड करत आहे तर मॅक्सिमम तुमचा लॉस जो आहे तो 700 रुपये जर टच झाला तर स्ट्रॅटेजी ऑटो स्क्वेअर ऑफ होऊन जाणार. जर तुम्ही 10 लॉट ट्रेड करत आहे तर तुमचा मॅक्सिमम लॉस हा 7,000 रुपये टच झाला तर तुमची स्ट्रॅटेजी ऑटो स्क्वेअर ऑफ होऊन जाणार. आधी सारखं 100% स्टॉप लॉसचा तर क्रायटेरिया असेलच, बट जर हा ओव्हरऑल लॉस समजा एक लॉटवर 700 रुपये जर झाला तर ऑटो स्क्वेअर ऑफ स्ट्रॅटेजी होऊन जाईल. ठीक आहे. तर हा एक नवीन फीचर आता आपण डेव्हलप केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण इन्क्लूड करत आहे. तर याच्यामुळे याच्यानंतर या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला कधी पण एक मोठा लॉस जे आपण म्हणतो की जे बिग लॉस वाला सिनेरिओ आहे तो बिग लॉस वाला सिनेरिओ आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये आता बघायला मिळणार नाही. याच्यामध्ये आपल्याला जे पण पर लॉट जी रिस्क आहे ती 700 रुपीजला आपण कॅप करून ठेवलेली आहे आणि प्रॉपर आपण बघितल्याच्या नंतर आपण ही कॅप केलेली आहे. याच्या आधी आपण ही कॅप करू शकलो असतो का? यस, डेफिनेटली याच्या आधी पण आपण ही कॅप केली होती. आपल्या स्ट्रॅटेजीज मध्ये हा रूल आपण लिहिला होता, बट आपण याला कधी इम्प्लिमेंट नाही केलं बिकॉज ते स्ट्रॅटेजीच्या अॅक्युरेसीवर आणि त्याच्यासोबत सोबतच प्रॉफिटवर जे आहे एक मोठा डेंट घेऊन येते. तर जेव्हा पण आपण प्रॉफिट, फॉर एक्झाम्पल पहिलेची स्ट्रॅटेजी जर 10,000 रुपये प्रॉफिट करत असेल तर विथ धिस कंडिशन की 700 रुपीजला आपण स्टॉप लॉस ठेवणार, आत्ताची स्ट्रॅटेजी जी आहे ते अराउंड 7,000 रुपये प्रॉफिट जनरेट करेल मंथली एका लॉटवर, किंवा त्याच्या थोडा प्रॉफिट जो आहे पहिलेच्या केसमध्ये आता प्रॉफिट थोडा कमी होणार. बट येस, आता आपण याला इम्प्लिमेंट करत आहे टू प्रिव्हेंट फ्रॉम द बिग लॉस. तर मोठ्या लॉस पासून आपण याला प्रिव्हेंट करण्यापासून हे इम्प्लिमेंट करताय. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्केलिंग फॅक्टर. तर आता आपण बघू शकतो की आता विथ दिस न्यू अपडेट, या न्यू अपडेट सोबत आपण मोठ्या क्वांटिटी मध्ये स्केल करू शकतो बिकॉज आपला आता बिग लॉसची जी भीती आहे या स्ट्रॅटेजी मध्ये ही बिग लॉसची भीती राहणार नाही. तर ज्यांना पण 10 लॉट मध्ये ट्रेड करायचं आहे, ज्यांना पण 20 लॉट मध्ये ट्रेड करायचं आहे किंवा पुढे 100 लॉट मध्ये ट्रेड करायचं आहे, त्यांच्यासाठी पुढे आता त्यांना सिम्पली कॅल्क्युलेट करू शकतात 700 मल्टिप्लाइड बाय लॉट साइज, ही त्यांची मॅक्सिमम पर डे रिस्क ही राहणार आहे. तर इतका आता आपण याला अपडेट केल्याच्या नंतर सोप्या पद्धतीवर आणलेलं आहे. ओके. तर ही न्यू अपडेट आता आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे आणि कालच्या झालेल्या एका मोठ्या ट्रेड नंतर, जसं आपण बघू शकतो काल आपल्याला 150 रुपीजचं प्रीमियम सेल केला, त्याचा स्टॉप लॉस कुठेतरी 300 रुपीजला झाला. सेकंड ट्रेड 300 रुपीजला सेल झाला आणि त्याचा स्टॉप लॉस कुठे, सॉरी 175 चा प्रीमियम
याचा स्टॉप लॉस 350 ला झाला आणि 350 चा स्टॉप लॉस 700 ला झाला. तर याच्यामध्ये आपण एक ऑब्झर्व केलं की पर लॉट आपला जो स्टॉप लॉस आहे, पर लॉट स्टॉप लॉस आपला झालेला आहे अराउंड 5,000 रुपयाचा पर लॉट स्टॉप लॉस झाला होता. आता इथून आपण जे टाकलेलं आहे न्यू अपडेट, याच्यामध्ये पर लॉट स्टॉप लॉस आपण 700 रुपीजचा टाकलेला आहे. याच्यामुळे कधीही आपला असा मोठा लॉस होणार नाही. जर 10 लॉट मध्ये एनी कधी स्टॉप लॉस जरी हिट झाला तर पर लॉट 700 च्या वर रिस्क जाणार नाही. बस प्रॉफिट मध्ये आपण काही चेंज नाही केलेला आहे, म्हणजे पर लॉट आपल्याला 5,000 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो. पर लॉट प्रॉफिट जो आहे तो आपला किती पण होऊ शकतो, 3,000, 4,000, 5,000. तर पर लॉट प्रॉफिट मध्ये आपण काहीही चेंज नाही केलेला आहे. बट यस, पर लॉट स्टॉप लॉस जे आहे, पर लॉट रिस्क जी आहे ती आता आपण कमी केलेली आहे आणि ती कमी करून आणलेली आहे 700 रुपीजवर. तर आय होप तुम्हाला आता पूर्ण डिटेल आयडिया आली असेल आपल्या स्ट्रॅटेजी कशी काम करते, काय याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड असणार आहे आता इथून पुढे. ही अपडेटेड स्ट्रॅटेजी आपल्या टीमकडे अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या या स्ट्रॅटेजीला अपडेट करून घ्या आणि अपडेटेड स्ट्रॅटेजीज जे आहेत त्यालाच तुम्ही एक्झिक्यूट करा. ओके, या अपडेटेड स्ट्रॅटेजीचं जे नाव आहे ते नाव सुद्धा आहे 915 to 630 BTC सेल स्ट्रॅटेजी. तर जेव्हा पण तुम्ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करणार तेव्हा एकदा नाव चेक करा की तुम्ही हीच स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करत आहे. जर तुम्ही दुसरी किंवा ओल्ड स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करत असाल तर या स्ट्रॅटेजी मध्ये आपल्या पोझिशन्सला अपडेट करून घ्या, टीमला कॉन्टॅक्ट करा, टीम तुम्हाला नवीन स्ट्रॅटेजी लावून देणार आणि तुम्ही नवीन स्ट्रॅटेजी मध्ये ट्रेडिंग स्टार्ट करू शकता, रिझ्यूम करू शकता. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल डेफिनेटली लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.